नमस्कार, मी संजय देशमुख, राज्याध्यक्ष संघर्ष महाराष्ट्र राज्य युनियन. आज जे काही वेतनाचा विषय सर्वात महत्त्वाचा चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष म्हणजे जसं एसबीटी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना या अंतर्गत असलेले समस्त कंत्राटी कर्मचारी आज ह्या जिल्ह्यातील जवळपास 5 महिन्यापासून वेतन नाही आणि तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या समस्त कंत्राटी कर्मचारी यांचे गेल्या वर्षभरापासून वेतनाचं तारंबळ उडालेलं आहे. असंख्य कंत्राटी कर्मचारी यांचे आर्थिक जे काही नियोजन आहेत ते पूर्णपणे ढासळलेले आहेत आणि आज या वेतनामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. समायोजनच्या अनुषंगाने देखील आपण नक्कीच समायोजनाचा शासनाकडे आमचा पाठपुरावा आहे आणि आज जवळपास ह्या 14 मार्च 2026 ला 2 वर्ष होत आहेत समायोजनाचा GR निघून, शासन परिपत्रक निघून. त्यानंतर बी सुधारित GR निघाला, त्याच्यामध्ये बी जवळपास 7-8 महिने होत आहेत. तर आमचं समस्त महाराष्ट्रातले कंत्राटी कर्मचारी ज्यांचे 10 वर्ष झालेले आहेत आणि विशेष म्हणजे जे आरोग्य सेविका ANM GNM भगिनी यांनी आस लावून ठेवलेली आहे की कधी आमचं स्वप्न पुरं होईल आणि ह्या असामुळे कुठेतरी शासन या कार्यक्रमात विलंब लावत आहे हे नक्कीच आहे. त्याच्यामुळे आमची विनंती आहे की तात्काळ समायोजनाचा जे काही आदेश आहेत ते जे काही टेक्निकल पोस्ट आहेत पहिले या मार्चच्या अगोदर म्हणजे 14 मार्च जे की 2 वर्ष कंप्लीट होत आहेत त्याच्या अगोदर तात्काळ आदेश देण्यात यावे आणि आम्हाला न्याय देण्यात यावे. अन्यथा आम्हाला नाईलाज असतो, आमरण उपोषण म्हणा, आंदोलन म्हणा, आत्मदहन म्हणा, ही मानसिक परिस्थिती समस्त महाराष्ट्रात होत आहे समस्त कंत्राटी कर्मचारी यांच्या मनामध्ये.